हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3406. बहुता छंदांचे बहु असे जन, नये ताटू मन त्यांच्या संगे. करावा जतन आपुला विश्वास, अंगा आला रस आवडीचा. सुखाची समाधी हरिकथा माऊली, विश्रांती सावली सिनली यांची. तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोड धावा यांचे. 3406. जगात तऱ्हेतऱ्हेचे छंद असणारे विविध प्रकारचे लोक असतात, पण त्यांच्या संगतीने आपले मन त्यांच्या नादाने वाहत जाऊ देऊ नये. आपल्या मनाला हरिकथा रसाची गोडी आहे, तो भक्तिरस जतन करावा. हरिकथा सुखाची समाधी प्राप्त करून देणारी माऊली आहे. तिच्या चरणी संसार दुःखांनी शिनलेल्या ना सावली मिळते. तुकाराम महाराज म्हणतात, पाठीला दगड बांधून जीव द्यायच्या तयारीने जो जातो, त्याला वाचवण्यासाठी पळणे उपयोगी नाही. 3407. हरिकथे नाही विश्वास ज्याचे ठाई, त्याची वाणी अमंगळ. कान उंदराचे बीळ, सांडोनी हारस करीती आणि सायास. तुका म्हणे पिसी वाया गेली किती ऐसी. ज्याच्या अंतकरणात हरिकथेविषयी आवडत नाही, त्याची वाणी अमंगळ, त्याचे कान उंदराचे बीळ आहे असे समजावे. हरिभक्तीचा मधुर रस टाकून ते संदनाचा अट्टहास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, असे कित्येक वेळे जगात वाया गेले. 3408. अमृताची धार वाहे देवाचे समोर, ऊर्ध्ववाहिनी हरिकथा. मुकुटमणी सगळा तीर्था, शिवाचे जीवन जाळी महादोष कीर्तन. तुका म्हणे हरी हिची स्तुती वाणी थोरी. 3408. देवासमोर हरिकीर्तन चालू आहे, त्यातील भक्तिरस प्रेमामृताची धारा आहे. अशी हरिकथा वरच्या दिशेने वाहणारी मोक्ष मार्गाकडे जाणारी नदी आहे. ती भूमीवरील सर्व तीर्थांमध्ये पवित्र श्रेष्ठ आहे. हरिकीर्तन हे शिवाचे जीवन असून ते महादोषाचे जाळून भस्म करून टाकते. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या हरीचा महिमा गायचा, तो भगवान हरी याची स्तुती गातो. 3409. आता माझ्या मना हिची घडो उपासना, ऐसे करी गा पांडुरंगा. प्रेम ओसंडेसे अंगा, सर्व काळ नये वाचे विट आड भये. तुका वैष्णव संगती, हेची भोजन पंगती. 3409. देवा, आता माझ्या मनाकडून हरिकथेची उपासना घडावी. पांडुरंगा, हरिकथेविषयी माझ्या मनात प्रेम ओसंडून जाऊ दे, अशी कृपा कर. माझ्या वाचेला हरिनाम जपण्याचा कंटाळा अथवा कसले भय वाटू नये. वैष्णवांच्या सहवासामुळे मला हरिकथारूपी स्वादिष्ट भोजना त्यांच्या पंक्तीत बसून मिळावे. 3410. उपास कराडी तीही करावी बापुडी, आम्ही विठोबाचे दास, चिंता जुगारिली आस. भक्तीच्या उत्कर्षे नाही मुक्तीचे ते पिसे. तुका म्हणे बळ अंगी आमुच्या सकळ. 3410. जे कोणी अभागी बिचारे असतील, त्यांनी कडकडीत उपवास निराहार करावेत. आम्ही विठोबाचे दास, आम्ही चिंता आशा फेकून दिली आणि त्याची भक्ती करीत आहोत. आमच्या ठिकाणी भगवत भक्तीची परामावधी झाली आहे, त्यामुळे आम्हाला मोक्षपद प्राप्तीची इच्छा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या ठाई पांडुरंगाच्या भक्तीचे बळ आहे. 3411. करविली तैसी केली कटकट, वाकडे की नीट देव जाणे. कोणा कारणे हे झालेसी निर्माण, देवाचे कारण देव जाणे. तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा, घालोनी गोपाळा बारसे. 3411. देवाने माझ्याकडून काव्य रचनेची जशी कटकट करवली, तशी मी केली. ते सरळ आहे की वाकडे हे भगवंतच जाणतो. हे काव्य कोणासाठी निर्माण झाले हे मला समजत नाही. देवाची करणी आहे, ते देवच जाणतो. तुकाराम महाराज म्हणतात, मी केलेल्या कर्माविषयी अभिमान न बाळगता त्यापासून वेगळा राहिलो आहे. मी माझा भार गोपाळावर सोपविला आहे. 3412. तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐकता ते. आता काय पुढे वाढवू विस्तार, झाला समाचार ऐका तो. देवाचे उचित एकादश अभंग, महाफळ त्याग करुणी गेला. तुका म्हणे सेवा समर्पुनी पायी, झालो उतराई ठावे असो. 3412. ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजांनी पत्र पाठवले. ते म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही आमच्याकडे एक धरणेकरी पाठवला, त्याचा वृत्तांत ऐका. आता पुढे विस्तार कशाला वाढवू, जी हकीकत घडली तेवढीच सांगतो ती ऐका. भगवंताविषयी वर्णन असलेले निवडक असे 11 अभंग व महाप्रसादाचे नारळ त्याला दिले, पण तो
ते टाकून निघून गेला. देवाचे यथोचित वर्णन केलेले 11 अभंग म्हणजे या ग्रंथातील क्रमांक 3389, 3390, 3391, 3392, 3393, 94, 95, 96, 97 आणि 3404 आणि 3405 हे अभंग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आपण मला जी सेवा सांगितली ती मी पूर्ण केली, ती तुमच्या पायी समर्पण करून मी उतराई झालो आहे. ही घडलेली घटना तुम्हाला माहीत असावी. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना नेण्याकरता घोडा कारकून आबतगिरी पाठवली. त्यावेळी कारकुनाबरोबर पाठवलेला निरोप 3413. देवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यांत न पडे, आता येते पंढरी राया मज गोविसी कायसा कासया, मानदंब चेष्टा हे तो शुकराची विष्ठा, तुका म्हणे देवा माझे सोडविणे धावा. 3413. दिवट्या छत्री घोडे हे ऐश्वर्य मला चांगले वाटत नाही, त्याचा स्वीकार कल्याणकर नाही. अहो पंढरीनाथा, मला या लाभात का गुंतविता? मानदंब प्रतिष्ठा ही मला डुकराच्या विष्ठेप्रमाणे त्याज्य आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला यातून सोडवण्यासाठी तुम्ही धाव घ्या. 3414. नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता, कारे पुरविली पाठी माझी केली जीवेसाठी, न करावा संग वाटे दुरावावे जग, सेवावा एकांत वाटे न बोलावी मात, जन तन धन वाटे लेखावे मन, तुका म्हणे सत्ता हाती तुझ्या पंढरीनाथा. 3414. जे माझ्या चित्ताला आवडत नाही हे देवा, तेच तू मला का पुरवितोस? असे नावडते देण्यासाठी तू माझ्या मागे का लागला आहेस? त्याने माझा प्राण कासावीस होतो आहे. कोणाशीही संगत सोबत नको, सर्व जगापासून अलिप्त राहावे असे मला वाटते. कोणाशीही संभाषण करू नये, एकांतात राहावे असे मला वाटते. देह द्रव्य लोकसंगती मला उकारीप्रमाणे केळसवाणी वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, हे पंढरीनाथा, तुझ्या हाती हे सर्व पुरे करण्याची सत्ता आहे. 3415. जाणोनी अंतर टाळीसील करकर, तुझ लागली हे खोडी पांडुरंगा बहुकुडी, उठविसी दारी धरणे एखादी परी, तुका म्हणे पाय कैसे सोडीन ते पाहे. देवा अंतरी काय आहे हे ओळखून रिद्धी सिद्धीचे मामले तोंडावर टाकून तू यापूर्वी अनेकांची करकर टाळली आहे. ही तुझी फार जुनी सवय आहे. तुमच्या दारात मागण्यासाठी आलेल्याला काहीतरी देऊन घालविता. तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे मी काहीतरी घेऊन जाणार नाही. मी तुझ्या पाया वाचून ब्रह्मांडात काही ओळखीत नाही, हे लक्षात असू दे. 3416. नाही विचारित मेघ हागंदारी सेत, नये पाहो त्याचा अंत, ठेवी कारणापे चित्त, वर्जित गंगा नाही उत्तम अधम जगा, तुका म्हणे मळ नाही अग्निसी विटाळ. 3416. पाणी शेतात पडून सार्थकी लागते की गटारातून वाहून जाते याचा विचार मेघ करीत नाही, तो सर्वत्र समान वृष्टी करतो. त्याप्रमाणे देवा, तुम्ही भक्ताच्या गुणदोषाकडे पाहू नये, त्याचा अंत पाहू नये, आपल्या भक्त उद्धाराच्या कार्याकडे लक्ष द्या. गंगा नदी पुण्यवान व पापी अशी निवड न करता सर्वांची तहान भागविते, सर्वांना आपल्या पात्रात स्नान करू देते. तसेच अग्नीद्वारे देवांना हविषान्न मिळते आणि खांडवणे ही भस्म होतात. तुकाराम महाराज म्हणतात, अग्नीला दोन्हीचाही विटाळ नाही. 3417. मुंगी आणि राव आम्हा सारिकाची जीव, गेला मोह आणि आशा, कळीकाळाचा हा फांसा, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे. 3417. आम्हाला मुंगीपासून राजापर्यंत सर्व जीव सारखेच वाटतात. आमच्या आशा व मोह पार गेले, त्यामुळे हा कळी काळाचा फासाही नष्ट झाला. सोने आणि माती आम्हाला सारखेच वाटते. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या घरी नारायणाने वास केल्याने सगळे वैकुंठच राहायला आले आहे. 3418. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, ते हे उपाय नसरती, अमृते सागरी भरवती गंगा, म्हणवेल उगारा हे काळा, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, करविती प्रसन्न रुद्धी सिद्धी, ठाणमान कळो येती योगमुद्रा, नेववेल वारा ब्रह्मांडासी, तुका म्हणे मोक्ष राहे एलीकडे, एरते बापुडे काय तेथे. 3418. काही सिद्धीच्या सामर्थ्याने मोठमोठे डोंगर तसेच पाषाणही सोन्याचे करता येते.
रानातील सर्व वृक्षांचे कल्पतरू करता येतील, पण या विठ्ठलाचे चरण प्राप्त होणे हे दुर्मिळ आहे. कोणत्याही उपायाने ते सहज मिळत नाहीत. अमृताने समुद्र भरता येईल, गंगेसारख्या नद्या अमृताच्या करता येतील, मृत्यू न्यायला आला तर त्याला थांबवून ठेवता येईल, त्रिकालाचे ज्ञान संपादन करता येतील, वृद्धी सिद्धी स्वाधीन करता येतील, वस्तूंचे स्थान आणि मान सांगता येतील, प्राणवायू ब्रह्मांडात नेता येतील. या सर्व गोष्टी थोड्याफार प्रयत्नाने मिळतील. मोक्षपद सुद्धा श्रीहरीच्या चरणापासून खाली आहे. तेथे या सिद्धी साधनांची किंमत शून्य आहे, असे तुकाराम महाराज म्हणतात. 3419. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, हाता आला गाव डाव, आमुचा माय बाप देव, काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. 3419. त्रैलोक्यातील वैभवाचे आम्ही एकमात्र मालक आहोत, कारण देव आमचा मायबाप आहे. आम्हाला त्यातील मर्म कळले, त्यामुळे असे वाटते की त्रैलोक्यातील सारी शक्ती आमच्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून म्हणतो अवघी आमुची सत्ता आहे. 3420. अहो शिवराया. 3400. काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची भावा, तुम्ही कळले ती उदार सांठी परिसाची गार, जीव देता तरी वचना नये एकासरी, गोमासा समान तुका म्हणे आम्हा धन. अहो शिवराया, तुम्ही आम्हाला असे कोणते ऐश्वर्य देणार ज्याची आम्हाला गरज नाही? आम्हाला विठ्ठलच पाहिजे. परीस घेऊन गारगोटी द्यायची, याला का औदार्य म्हणायचे? तुम्ही प्राण दिले तरी भक्तीच्या माझ्या एका शब्दाची बरोबरी होणार नाही. धनद्रव्य आम्हा गोमासाप्रमाणे त्याज्य आहे, ते तुकाराम महाराज म्हणतात. 3421. आम्ही तेने सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. 3421. शिवराया, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, या योगे आम्हाला सुख वाटेल. तुमचे वित्त धन आम्हाला मृत्तिके समान आहे. तुम्ही गळ्यात तुलसी माला घाला आणि एकादशी व्रत करा. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही स्वतःला हरीचे दास म्हणून घ्या, तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. व्याभिचारा संबंधीचे अभंग. 3422. वाळो जनमज म्हणोत शिंदळी, परिहा वनमाळी न विसंबे, सांडोनी लौकिक झालीये उदास, नाही भय आस जीवित्वाची, नाही के वचन बोलता या लोका, म्हणे झाले तुका हरिव्रत. 3422. व्याभिचारिणीचे श्रीचे रूपक कृष्ण भक्त श्री म्हणते, लोकांनी माझ्यावर बहिष्कार टाकला, माझ्याबद्दल अपशब्द वापरले, तरी मी वनमाळीला सोडणार नाही. मी सर्व लौकिक व्यवहार सोडून संसाराबद्दल उदास झाले आहे. मला जगण्याची आशा नाही आणि मरण्याचे भय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोक माझ्याबद्दल वाटेल ते बोलतात, पण त्यांचे ते बोलणे मी मुळीच ऐकणार नाही. आता मी हरीशी एकरूप झाले आहे. 3423. आदिल्या भ्रतारे कामनवे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकलिये, रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, क्षण त्या निराळी न गमे पडी घडी, नामगोष्टी माझी सोय सांडा आता, रातले अनंता तुका म्हणे. 3423. पहिल्या देहरूपी पतीपासून माझी कामेच्छा पूर्ण झाली नाही. मला समाधान होईन म्हणून मी श्रीहरीला पती म्हणून वरले व दुसऱ्यांदा व्याभिचार केला. तो मला रात्रंदिवस जवळ पाहिजे, एका क्षणाचाही दुरावा सहन होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आता पूर्वीचे नाव संगती मी या संबंधीच्या गोष्टी सोडून द्या, कारण मी त्या अनंताशी पूर्णपणे समरस झाले. 3424. हाची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाचे, घररिगी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म, बाळियाचा अंगसंग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. 3424. गोविंदाशिवाय अन्य कोणाचा संग करायचा नाही असा निश्चय करून त्याच्या शेजारी बसले व माघारी फिरणे नाही हा नियम केला. सावळ्या परब्रह्माशी मी लग्न केले, जबरदस्तीने त्याच्या घरात शिरले, सेवा करून त्याची आवडती पट्टराणी झाली. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्या सामर्थ्य संपन्न गोविंदाचा अंगसंग घडला आणि माझ्या ठाईचे भय चिंता नाहीसे झाले. 3425. नाही काम माझे काज तुम्हा सवे, होते गुप्त ठावे केले आता,
व्याभिचार माझा पाडीला ठाऊका, नसरती लोका माझे झाले, न धरावा लोभ काही माझे विशी, झाले देवपिशी तुका म्हणी. 3425. आता तुमच्याबरोबर माझे काही काम राहिले नाही. मी माझ्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी तुम्हाला सांगितली. माझा श्रीहरीशी व्याभिचार आहे हे सगळ्या लोकांना कळले आणि त्यांनी माझ्याशी व्यवहार संबंध तोडला. तुकाराम महाराज म्हणतात, मी देवासाठी वेडीपिशी झाले तेव्हा माझा लोभ धरू नका. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय.